नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत अशा एका नात्याबद्दल, जे नातं आपल्या रक्ताचं तर नसतं, पण तरीही कधी-कधी रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळचं वाटतं. होय, मैत्री. मैत्री म्हणजे काय? मैत्री ही फक्त सोबत बसणं, हसणं, गप्पा मारणं एवढंच असतं का? की मैत्री म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला योग्य दिशा दाखवणारी साथ? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, मैत्री म्हणजे काय? मैत्री का आवश्यक आहे? आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर मैत्री ही कशी बदलत जाते? कॉलेज आणि टीनेजमध्ये मैत्रीचं महत्त्व, चुकीचे मित्र कसे आयुष्य बिघडवतात आणि योग्य मित्र कसे आयुष्य घडवतात. चला तर पाहूया. पहिलं, मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे फक्त तू माझा मित्र आहेस किंवा तू माझी मैत्रीण आहेस असं म्हणणं नाही, तर मैत्री म्हणजे तुमच्या आनंदामध्ये मनापासून खुश होणारी व्यक्ती. मैत्री म्हणजे तुमच्या दुःखामध्ये कारण न विचारता सोबत उभी राहणारी व्यक्ती. मैत्री म्हणजे तुमचं चुकत असताना गोड शब्दात का होईना आणि गरज पडली तर कठोर शब्दामध्ये, कडू शब्दामध्ये पण सत्य सांगणारी व्यक्ती. खरा मित्र हा तो नसतो जो फक्त तुमच्यासोबत मजा करतो, पार्टी करतो, तुमच्या आनंदात सहभागी होतो. तर खरा मित्र तो असतो जो तुम्हाला तुमच्या चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतो, जो तुम्हाला फक्त सुखात नाही तर दुःखातही साथ देतो आणि शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असतो, तुमच्या बाजूने असतो. आता आपण बघूया मैत्री का आवश्यक असते. मानव हा प्राणी सामाजिक आहे. आपण समाजशील आहोत. आपण एकटे राहू शकत नाही. आपल्याला नेहमी कोणाची ना कोणाची तरी साथ हवी असते. मैत्री आपल्याला देते मानसिक आधार, आत्मविश्वास, भावनिक सुरक्षितता आणि मी एकटा नाही, मी एकटी नाही ही भावना. कधी घरात समजून घेणारा कोणी नसतो, तेव्हा मित्र असतो. कधी मन खूप भरलेलं असतं, तेव्हा मित्राशी बोलल्यावर मन हलकं होतं. बऱ्याचदा मोठे झाल्यानंतर, हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजला गेल्यानंतर घरामध्ये आपण आपल्या मनातील गोष्टी, आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकत नाही. त्यावेळी मित्र किंवा मैत्रीण आपल्याला साथ देते, आपल्याला समजून घेते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मैत्री कशी असते हे सांगते. बालपण. बालपणी मैत्री म्हणजे फक्त खेळणी शेअर करणं, एकत्र खेळणं, भांडणं, कट्टी-बट्टी आणि परत दोस्ती करणं हे असतात. आणि बालपणीची मैत्री ही काही वेगळीच असते. तिची मजा ही काही वेगळीच असते. कारण त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो, त्याच्यामध्ये निरागसपणा असतो, त्याच्यामध्ये छलकपट नसतं. त्यामुळे बालपणीची मैत्री ही अगदी निराळी वेगळी असते. नंतर येते टीनेज आणि कॉलेज लाईफमध्ये असलेली मैत्री किंवा त्यावेळी होणारी मैत्री. हा टप्पा खूप संवेदनशील असतो आणि महत्वाचाही असतो. कारण हा काळ नवीन ओळख निर्माण होण्याचा असतो, स्वतःची ओळख शोधण्याचा असतो आणि योग्य आणि चुकीचा असा फरक समजून घेण्याचा काळ असतो. आणि याच काळामध्ये मित्रांचा प्रभाव आपल्यावर सर्वात जास्त असतो. तिसरा टप्पा म्हणजे प्रौढ वयात, प्रौढ आयुष्यामध्ये झालेली मैत्री. बऱ्याचदा जेव्हा आपण प्रौढ अवस्थेत येतो, तेव्हा काम, जबाबदाऱ्या ह्या वाढलेल्या असतात आणि आपले मित्र कमी होतात, पण खरे मित्र मात्र उरतात. आता पाहूया कॉलेज आणि टीनेजमध्ये मैत्रीचं कसं महत्त्व असतं. कॉलेज लाईफ म्हणजे स्वातंत्र्य, नवीन नवीन लोक, नवीन विचार, नवीन सवयी लागण्याचं वय. या टप्प्यावर जर मित्र चांगले असतील, तर आपण अभ्यासाकडे प्रॉपर लक्ष देतो, आपली स्वप्न मोठी होतात, आपला आत्मविश्वास वाढतो. पण जर मित्र चुकीचे मिळाले, संगत चुकीची मिळाली, तर आपण अभ्यासात मागे पडतो, वाईट सवयी लागतात, चुकीचे निर्णय आपल्याकडून घेतले जातात. म्हणून या वयामध्ये मैत्री किंवा या वयामध्ये मित्र मैत्रिणी निवडणं, योग्य प्रकारे निवडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण चुकून जरी चुकीचा मित्र निवडला तरी सुद्धा त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. आता चुकीचे मित्र कसे ओळखायचे? चुकीचे मित्र जे असतात ते तुम्हाला चुकीच्या सवयींकडे ढकलतात.
तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतात किंवा तुमच्या स्वप्नांची टिंगल करतात. तसंच तू काही करू शकत नाही असे नेहमी सांगतात. तुम्हाला तुमच्या पालकांपासून, तुमच्या शिक्षकांपासून दूर नेतात आणि तुमच्या यशावर जळतात. तर ही आहेत काही लक्षणं चुकीच्या मित्रांची. आणि असे मित्र हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये नुकसान करतात आणि ते आपल्याला कळतही नाही. चुकीच्या मैत्रीचे परिणाम काय होतात? आपला आत्मविश्वास कमी होतो, आपल्या आयुष्याची दिशा चुकते, आपलं करिअर बिघडू शकतं, आपले नातेसंबंध खराब होतात आणि आपला मानसिक ताण वाढतो. एक चुकीचा मित्र आपल्या आयुष्याची अनेक वर्ष वाया घालवू शकतो. म्हणून मित्र निवडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो योग्यच असावा, तो योग्यच निवडावा. मान्य आहे, त्यावेळी आपल्याला इतकी समज नसते, बाहेरच्या जगाचं इतकं ज्ञान नसतं. त्यामुळे आपल्याला पाहता क्षणी किंवा लगेचच योग्य किंवा अयोग्य मित्र कोण आहे, चांगला किंवा वाईट मित्र कोण आहे, हे समजू शकत नाही. परंतु जसं-जसं आपण त्याच्याबरोबर वेळ घालवतो, तसं आपल्याला समजतं. जसे-जसे आपण त्याच्याबरोबर राहतो, त्यावेळी आपल्याला त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या असलेल्या चांगल्या वाईट सवयी यांची माहिती मिळते. आणि या गोष्टी समजल्यानंतर जर त्या खराब असतील, त्याच्या सवयी खराब असतील, त्याचं वागणं खराब असेल, चुकीच्या मार्गावर तो चालत असेल, तर अशा मित्रांना योग्य वेळी सोडून देणं हे फार महत्त्वाचं आहे. आता पाहूया योग्य मित्र कसे असतात. योग्य मित्र जे असतात ते तुमच्या प्रगतीवर आनंद मानतात. तुमच्या प्रगतीमध्ये आनंद मानतात, खुश होतात. तुमचं चुकत असताना तुम्हाला समजावून सांगतात. कठीण प्रसंगी तुम्हाला सोडून जात नाही. तुम्हाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी किंवा चांगला माणूस बनण्यासाठी मदत करतात आणि तुमच्या स्वप्नांना बळ देतात. योग्य मित्र म्हणजे तुमचं आयुष्य सोपं करणारी साथ किंवा तुमचं आयुष्य सोपं करणारी व्यक्ती. आता पाहूयात योग्य मैत्रीचे फायदे. योग्य मैत्रीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो, आपली निर्णय घेण्याची क्षमता सुधारते, आपण सकारात्मक विचार करायला लागतो किंवा आपले सकारात्मक विचार वाढतात, आपल्या जीवनामध्ये स्थिरता येते आणि आपण यशाच्या वाटेवर चालायला आपल्याला बळ मिळतं. एक चांगला मित्र आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतो आणि एक खराब मित्र आपल्या आयुष्याची बर्बादी करू शकतो. आपलं आयुष्य बऱ्याच वर्षांसाठी बिघडवू शकतो. आपण मित्र निवडताना काय काळजी घ्यायला हवी? आता आपण पाहूया की मित्र निवडत असताना आपण काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत. सगळ्यात आधी तर मित्रांची संख्या नाही, गुणवत्ता पाहायला हवी. गुणवत्ता महत्वाची. की खूप मित्र आहेत आणि एकही त्यातला चांगला नाही, व्यवस्थित नाही, मैत्री करण्याजोगा नाही, तर त्याला काही अर्थ नाही. असे मग 50-60 मित्र असले तरी त्याला त्या घोळक्याला काही अर्थ नाही. मित्र हे कमी असले तरी चालतील, परंतु चांगले असावेत. अगदी एक मित्र असला तरी बेहतर, पण खराब संगतीची गँग आपल्यासोबत नसलेली कधीही चांगली. तसेच मित्र निवडताना प्रत्येक गोष्टीमध्ये हो म्हणणारा मित्र चांगला नसतो. जे मित्र तुम्हाला सुधारतात, तुमच्या चांगल्यासाठी प्रयत्न करतात, ते खरे मित्र. जे तुम्हाला स्वतःला बदलायला लावतात, असे मित्र निवडा. स्वतःमध्ये सुधारणा करायला लावतात, असे मित्र निवडा. बऱ्याचदा आपण पाहतो की मित्रांबरोबर पार्टी करणे, मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाणे, मित्रांबरोबर सगळ्यांनी मिळून चुकीच्या गोष्टी करणे, वाईट व्यसनं अंगीकारणे, या सगळ्या गोष्टी फार खराब आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या स्वतःच्या आयुष्यावर खूप खराब परिणाम होतो आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरही होतो. मैत्री हा आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक मित्र हा आयुष्याचा भाग असतो, पण प्रत्येक मित्र हा आयुष्य घडवतोच असं नाही. म्हणूनच मित्र निवडा, पण जपून, कारण तुमची मैत्रीच तुमचं भविष्य ठरवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य योग्य मार्गावर यायला मदत होईल. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.